नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर लोक सहसा उघडपणे बोलायला कचरतात. डॉक्टर रोहन पवार यांच्या क्लिनिकल गाईडवर आधारित हे आजचं सेशन आहे. आपला मुख्य उद्देश काय आहे तर रुग्णांची मानसिकता बदलणे. केवळ वरवरच्या उपचारांमागे न धावता मूळव्याध किंवा पाईल्स वारंवार का परत येतो याच्या मूळ कारणांचा म्हणजे रूट कॉजेसचा शोध आपण आज घेणार आहोत. सर्जरी झाली होती पण एकाच वर्षात आजार पुन्हा परत आला. हे वाक्य क्लिनिक्समध्ये कितीतरी वेळा ऐकायला मिळतं. जेव्हा एखादा आजार पुन्हा पुन्हा बळावतो तेव्हा येणारी निराशा खरंच खूप मोठी असते. लक्षणं तात्पुरती बरी होतात आणि पुन्हा डोकं वर काढतात. यालाच आपण एक दुष्टचक्र किंवा विशियस सायकल म्हणू शकतो. आज आपण हेच दुष्टचक्र नेमकं कसं काम करतं ते समजून घेणार आहोत. चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. पाईल्स वारंवार का परत येतो, कोणत्या सवयींमुळे रेक्टल प्रेशर वाढतं, कोणता आहार फायदेशीर आणि कोणता हानिकारक आहे, पाण्याचं महत्त्व काय, आणि शेवटी हे दुष्टचक्र तोडण्यासाठी दिनचर्येतील बदल. सो लेट्स डाइव्ह इन. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, उपचारांचा भ्रम किंवा द ट्रीटमेंट इल्युजन. आपल्याला वाटतं की फक्त गोळ्या औषधांनी किंवा सर्जरीने हा आजार कायमचा जाईल. पण वैद्यकीय सत्य हे आहे की जोपर्यंत जीवनशैलीत योग्य बदल केले जात नाहीत तोपर्यंत कुठलाही वैद्यकीय उपचार कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. आधी मूळव्याध म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात समजून घेऊया. एकदम साध्या वैद्यकीय भाषेत सांगायचं तर रेक्टम आणि गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांना येणारी सूज किंवा इन्फ्लमेशन. जेव्हा शरीराच्या या भागावर खूप जास्त शारीरिक दाब किंवा प्रेशर वाढतं तेव्हा हा धोकादायक दाह निर्माण होतो. आणि इथूनच सुरू होतं ते दुष्टचक्र. होतं काय, आधी प्रेशर वाढतं, त्यामुळे सूज येते, आपण त्यावर उपचार घेतो, पण मूळ सवयी मात्र तशाच राहतात. आणि मग जुन्या सवयींमुळे पुन्हा तेच प्रेशर तयार होतं. जोपर्यंत रोजच्या सवयींमधून निर्माण होणारा हा दाब असाच राहतो तोपर्यंत कुठलेही वरवरचे उपचार फक्त एक तात्पुरता उपाय ठरतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, अदृश्य नुकसान किंवा द इनव्हिजिबल डॅमेज. आपल्या दैनंदिन जीवनातल्या अशा काही सवयी ज्यांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो, पण त्याच सवयी गुद्वारावरील दाब प्रचंड वाढवतात आणि आजार परत येण्याची गॅरंटी देतात. आता हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरण्याची आजकालची सवय ही सर्वात मोठी चूक आहे. तिथे 20-30 मिनिटे नुसतं बसून राहिल्यानं ग्रॅव्हिटीमुळे रक्तवाहिन्यांचं थेट नुकसान होतं. याउलट योग्य सवय काय तर टॉयलेटमध्ये जास्तीत जास्त 5 मिनिटे थांबणे, नैसर्गिक वेळेनुसार जाणे, पाण्याचा वापर करणे आणि वेस्टर्न टॉयलेटपेक्षा इंडियन स्क्वॅट पद्धतीचा अवलंब करणे. आणखी एक छुपा शत्रू म्हणजे सतत बसून राहण्याची सवय. आधुनिक जीवनशैलीत 8 ते 10 तास खुर्चीवर बसून काम करणं अगदी कॉमन झालंय. IT प्रोफेशनल्स, ड्रायव्हर्स, विद्यार्थी किंवा टेलर्स. सततच्या बसण्यामुळे होतं काय तर रेक्टल आणि अनल रक्तवाहिन्या अक्षरशः दाबल्या जातात. हे पाईल्सचं हे खूप मोठं आणि दुर्लक्षित कारण आहे. तिसरा महत्त्वाचा टप्पा आहार आणि पचन संस्था. पोटाला आपण काय देतोय हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जे काही खातो त्यावरच आतड्यांची हालचाल, ज्याला गट मोटिलिटी म्हणतात, आणि स्टूल मऊ होणं हे सर्वस्वी अवलंबून असतं. आता हे पहा, हे आहेत आपले हिलिंग फूड्स. एकदम स्पेसिफिक सांगायचं तर पपई. यातले एन्झाईम्स पचनासाठी एकदम भारी असतात. केळीमध्ये फायबर आणि पोटॅशियम असतं जे स्टूल मऊ करतं. इसबगोल हे सॉल्युबल फायबरचा उत्तम स्रोत आहे. ओट्स आणि ताक म्हणजे तर प्रोबायोटिक्सचा खजिना. आतड्यांच्या आरोग्यासाठी हा एक अतिशय स्पष्ट आणि प्रभावी डाएट प्लॅन आहे. पण थांबा, फक्त काय खावं हे महत्त्वाचं नाही तर काय टाळावं हे जास्त महत्त्वाचं आहे. मैदा किंवा व्हाईट ब्रेड ज्यात फायबर 0 असतं, एकदम झणझणीत मसालेदार पदार्थ ज्याने जळजळ होते, रेड मीट ज्यामुळे पचन संथ होतं, आणि अल्कोहोल ज्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. उपचारानंतर जर ही पथ्ये पाळली नाहीत तर आतड्यांची हालचाल मंदावून आजार हमखास परत येणार. चौथा मुद्दा आहे पाण्याचं महत्त्व. शरीरात पाण्याची कमतरता असणे म्हणजेच डिहायड्रेशन हे क्रॉनिक बद्धकोष्ठता आणि पाईल्सच्या या पूर्ण दुष्टचक्रातील एक अत्यंत सायलेंट पण घातक असं कारण आहे. आता हा 3 आकडा खूप काही सांगून जातो. हा आकडा आहे लिटरचा. दररोज किमान 3 लिटर पाणी पिणं हे मस्ट आहे. मल मऊ राहण्यासाठी आणि आतड्यामधलं फ्रिक्शन किंवा घर्षण टाळण्यासाठी हे अगदी बेसिक पण सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. मग हे 3 लिटर पाणी कसं प्यायचं तर याचं एक मस्त वेळापत्रक बनवू शकतो. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 2 ग्लास, प्रत्येक जेवणापूर्वी 1 ग्लास, दुपारी 2-3 ग्लास आणि संध्याकाळी 2 ग्लास.
आणि हो, चहा किंवा कॉफी या 3 लिटरच्या टार्गेटमध्ये अजिबात धरू नका बरं का, कारण ते शरीरातलं पाणी कमी करतात, म्हणजे डिहायड्रेटिंग असतात. चला आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं एकत्र कसं जोडलं जातं? हे दुष्टचक्र कायमचं कसं तोडायचं? प्रिव्हेन्शनसाठी रोजच्या रुटीनमध्ये कोणते कृतिशील बदल करायचे ते बघूया. हे 3 एकदम सोपे पण अत्यंत क्रिटिकल नियम आहेत. पहिला नियम, जर सलग बसून काम असेल तर दर 45 मिनिटांनी एक 5 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि थोडं चाला. दुसरा नियम, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा नियम, टॉयलेटमध्ये जास्तीत जास्त 5 मिनिटांची स्ट्रिक्ट वेळेची मर्यादा पाळायची. या छोट्या वाटणाऱ्या सवयी पेल्विक रक्तवाहिन्यांवरचा दाब अक्षरशः कमी करतात. एका आदर्श दिवसाचं वेळापत्रक कसं असावं? एकदम साधा आहे. सकाळी 30 मिनिटांचा ब्रिस्क वॉक. ऑफिसच्या वेळेत मगाशी म्हटल्याप्रमाणे दर 45 मिनिटांनी फक्त उभं राहा. आणि संध्याकाळी 20 मिनिटे योगा, विशेषतः मलासन किंवा स्क्वॉट पोज सारखे प्रकार. ग्रॅव्हिटी आणि सततचा बसण्यामुळे जो दाब तयार होतो ना, तो दिवसभर अशा हालचालींमुळे निघून जातो. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वारंवार येणारा मूळव्याध हे काही कुठलं अपयश नाहीये. तो शरीराने दिलेला एक सिग्नल आहे, एक अलार्म आहे की बॉस, आजाराचं मूळ कारण अजूनही तिथेच आहे आणि त्यावर काम करण्याची गरज आहे. ही खरंच एक खूप पॉझिटिव्ह आणि दिशा देणारी क्लिनिकल जाणीव आहे. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी आपण सर्वांनी एक विचार करायला हवा. आपल्या दैनंदिन सवयी या आजाराचं चक्र वाढवत आहेत की ते चक्र तोडत आहेत? तात्पुरत्या उपायांच्या मागे न लागता आपण आपल्या रोजच्या रुटीनकडे नव्याने पाहायला हवा. कारण दीर्घकालीन आरोग्य हे कुठल्याही जादूच्या गोळीत नाही, तर ते आपल्याच रोजच्या सवयींमध्ये दडवलेलं आहे. याच विचारासोबत आज थांबूया. निरोगी रहा आणि आपल्या जीवनशैलीची नक्की काळजी घ्या.